आज आपण रेल्वेवर आधारित उदाहरणांचा अभ्यास करणार आहे. या रेल्वेच्या उदाहरणावरती अंतर, वेळ आणि वेग या घटकावर आधारित उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहे. आपणास सूत्र माहीत आहे, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. हे सूत्र आपल्याला वेळ बरोबर अंतर भागिले वेग किंवा वेग बरोबर अंतर भागिले वेळ असंही मांडता येतं. आता या घटकावरची उदाहरण सोडवताना काही सूचना बघा. रेल्वेची गणिते सोडवताना एकक एकाच पद्धतीत पाहिजेत. म्हणजे एमकेएस असतील तर एमकेएस पद्धतीत किंवा CGS एकक असतील तर सर्व CGS पद्धतीत असावीत. म्हणजेच किलोमीटर प्रति तास याचे आपण जर रूपांतर मीटर सेकंदमध्ये करताना त्याला 5/18ने गुणावे, हे लक्षात ठेवा. किलोमीटर प्रति तासचे रूपांतर मीटर सेकंदमध्ये करताना 5/18ने गुणावे. त्याचबरोबर याच्या उलट मीटर पर सेकंदाचे रूपांतर किलोमीटर पर तासामध्ये करताना याच्या उलट 18/5ने गुणावे. त्याच्यानंतर पुढची सूचना, रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करावी. रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करावी. नंबर 4, रेल्वेची दिशा एकच असल्यास वेगांची वजाबाकी करावी. रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास बेरीज आणि रेल्वेची दिशा एकच असल्यास वेगांची वजाबाकी करावी. आणि शेवट सूचना आहे, गणितात जेवढ्या लांब्या दिल्या असतील त्या सर्वांची बेरीज करावी व त्या एकूण लांबीला अंतर असे समजावे. उदाहरणार्थ रेल्वेची आणि पुलाची लांबी असेल तर दोन्हींची बेरीज करायची आणि जी एकूण लांबी येईल त्या एकूण लांबीला आपण अंतर समजायचं आहे. उदाहरण क्रमांक 1 पहा. 300 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडेल. इथं आपल्याला जे सूत्र वापरायचं आहे, इथं आपल्याला वेळ शोधायचा आहे. म्हणजे वेळ बरोबर अंतर छेद वेग, अंतर छेद वेग जे अंतर भागिले वेग, हे आपण सूत्र वापरणार आहे. आता इथं जे अंतर आहे ते अंतर आहे 300 मीटर. हे अंतर 300 मीटर आहे. छेद भागिले जो वेग आहे तो वेग आहे 72. पण अंतर आणि वेग यांचे एकक वेगवेगळे आहेत. म्हणजे अंतर आहे हे मीटरमध्ये आहे 300 आणि वेग आहे तो किलोमीटरमध्ये आहे. मग आपल्याला किलोमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करताना या वेगाला 5/18ने गुणायचे. वेगाला 5/18ने गुणायचे म्हणजे 18 एके 18, 18 चोक 72. म्हणजे आपणाला तिथं असं होईल 300 भागिले 4×5 = 20. हा
शून्य शून्य आहे होईल. आणि जर आपण या 30ला 2 भागलं की आपलं उत्तर किती येईल? 15. म्हणजे 300 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 15 सेकंदामध्ये ओलांडेल. उदाहरण क्रमांक 2 पहा. 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल? आताच आपण सूचना पाहिल्या होत्या की जर उदाहरणामध्ये तुम्हाला लांबी 2-3 ठिकाण दिले असेल तर त्या लांबीची बेरीज म्हणजे एकूण अंतर समजावे. म्हणजे इथं असं होईल, अंतर बरोबर पहिली 300 मीटर रेल्वेची लांबी आहे आणि 200 मीटर पुलाची लांबी आहे. हे 300 अधिक 200 हे जे अंतर होईल हे अंतर होईल 500 मीटर. मग आपल्याला सूत्र वापरायचं आहे, वेळ शोधायची आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. इथं आता अंतर झालेलं आहे 500 भागिले जो वेग आहे तो वेग आहे 90 किलोमीटर प्रति तास. हे भागिले 90 आणि हा किलोमीटरमध्ये आहे, त्याचे मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी या वेगाला 5/18ने गुणायचे आहेत. म्हणजे आपण इथं जर भाग आलेला तर 18 एके 18, 18 पंचे 90 असं होईल. म्हणजे वेळ येईल 500 याला भागिले 5 गुणिले 5, 5 5 25 होईल. आणि आपण जर इथं 500ला 25 भाग आलेला, 25 एके 25, 25 दोन्ही 50 आणि 0. म्हणजे 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किमी प्रति तास वेगाने गेल्यास 20 सेकंदामध्ये ओलांडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.